अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की पैसा तुम्हाला सर्व काही देऊ शकतो, तुम्हाला फक्त पैसाच हवा आहे, तर तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करून तर पहा, तुम्हाला हेच दिसून येईल की तुम्हाला फक्त पैशाची गरज नाही. कुणीही मरण्याच्या दारी उभा असताना अशी इच्छा व्यक्त करणारच नाही की मला पैसा कमवायचा, आणखीन थोडासा वेळ हवा आहे. तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या सुप्त अभिव्यक्तीचीही गरज असते. तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला योग्य स्थान मिळावं, सौंदर्य मिळावं, इतराच्या यशात आणि कल्याणात तुमचेही योगदान असावं, ही गरजही भासायला लागते. तुमच्या अंतर्मनाचे नियम शिकून समजून जर घेतले तर तुम्ही लाखोचे नाही, वाटल्यास करोडो रुपये मिळवू शकता आणि सोबत मिळवू शकतात मनाची शांती, सुसंवाद, संपूर्ण आरोग्य आणि तुमच्या प्रतिभेची खरी अभिव्यक्तीसुद्धा. थोडक्यात काय तर जगण्यासाठी फक्त पैसाच पुरेसा नाही मित्रांनो, तर मानसिक समाधानही खूप महत्त्वाचं असतं. याचा विचार नक्कीच आपण करायला पाहिजे. एकदा एक माणूस एकदम म्हणतो की मी खूप कोलमडून पडलोय, पण जे झालं ते बरं झालं, मला पैसा आवडत नाही, सगळं दुर्गुणाचं कारण पैसाच असतो. अशा विधानातून एक गोंधळलेल्या रोगाट मनाची विचारसरणी दिसून येते. तेव्हा धन लालसा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त तीव्र होऊन आंधळा हव्यात बनते. तेव्हा तुम्ही तुमचा तोल ढासळला तुम्हाला असंतुलित करायला कारणीभूत ठरते. पण तुम्ही या जगात तुमच्या सत्तेचा आणि अधिकाराचा वापर शहाणपणाने करायला हवा. काही लोक सत्ता पिपासू असतात, तर काही वेडसर राजासारखे पैशाला हापापलेले. जर तुम्ही तुमच्या मनाशी पक्की गाठ मारली की पैसा सब कुछ है आणि म्हणाला मला फक्त पैसा हवं, मी माझे लक्ष फक्त पैसा गोळा करण्यावर केंद्रित करणार, बाकीच्या कोणत्याही गोष्टीवर नाही, तर तुम्ही पैसा जरूर कमवाल, खेडभर धन गोळा कराल, पण पैशाची किंमत चुकून कशाची तर आपल्याला आयुष्याची. जेव्हा तुम्ही असं वागता तेव्हा तुम्ही हे विसरून जाता की तुम्हाला एक संतुलित जीवन जगायला हवं. तुम्ही मनाची शांती, प्रेम, आनंद आणि संपूर्ण आरोग्याची भूकसुद्धा शांत करायला हवी. जर सहमत असाल तर लव यू गॉड श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा व्हिडिओला लाईक करून जो आपला मित्र आहे, जो सारखा पैसा पैसा करतो, त्याला नक्की शेअर करा. मित्रांनो, दारिद्र्य एक मानसिक आजार असू शकतो. दारिद्र्यात काहीही सद्गुण नसतात, तर मानसिक आजारासारखा तोही एक मानसिक आजार. जर तुम्हाला एखाद्या शरीरावर आजार झालं तर तुम्हाला लगेच जाणवतं की तुमच्यात काहीतरी गडबड झाली आहे. योग्य ती मदत घेऊन, सल्ला घेऊन तुम्ही तो आजार लगेच बरा करण्याचा प्रयत्न करता. अगदी तशाच प्रकारे जर तुमच्या जीवनात पुरेसा पैसा प्रवाहित होत नसेल तर नक्की समजा की तुमच्यात काहीतरी मूलभूत चूक आहे. तुमच्यातले जीवन सिद्धांत विकसित, विस्तारित आणि अधिक समृद्ध जीवनाच्या दिशेने असतो. तुम्ही या धरणीवर गलिच्छ कोपाटात राहण्यासाठी, लगातार घालून उपाशीपोटी जगण्यासाठी तर आलेला नाही, तर तुम्हाला पाहिजे आनंद, समृद्धी आणि यशस्वी जीवन. त्यासाठी काय करायचे आहे तर सत्मार्गाने, चांगल्या पद्धतीने पैसा कमवायचा आहे. होय, सर्व काही आपल्याला मिळत नाही. लोकांजवळ अधिक पैसा असतो आणि काहींजवळ खूप कमी. संपत्तीबाबत तुमच्या मनात असलेले सगळे विचित्र आणि अंधश्रद्धेचे विश्वास धुडकून काढा. संपत्तीला कधीही घाण, कचरा किंवा अनिष्ट मानू नका. त्याला कधीही वेर करू नका. जर तुम्ही तसं केलं तर संपत्ती पंख लावून तुमच्यापासून दूर ओढून जाईल. पंख फुटलेली पाखरं पुन्हा आपल्या घरट्यात परत येत नाही. लक्षात असू द्या,
तुम्ही त्याचा धिक्कार कराल, ती गोष्ट गमावून बसाल. तुम्ही ज्याची निंदा कराल त्याला अधिकच तुमच्याकडे आकर्षित तुम्ही करू शकणार नाही. योग्य दृष्टिकोन बाळगा. ठीक आहे, पैसा आपण वर घेऊन जाऊ शकत नाही, पण खाली जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी पैसा हा लागतोच. मला पैसा आवडतो, मी पैशावर प्रेम करतो. मी पैशाचा वापर सर्जनशीलतेने, शहाणपणा न आणि न्यायपूर्णतेने करणार, असं तुम्ही म्हणा. माझ्या जीवनात लक्ष्मीचा प्रवाह अविरत वाहत आहे. मी त्याला खुशीने मुक्त करतो आणि तो अद्भुत रीतीने कितीतरी पटीने माझ्याकडे वाढून परत येत आहे, असं तुम्ही म्हणा. पैसा चांगला आहे, खूप चांगली संपत्ती माझ्याकडे समृद्धीच्या धबधब्यासारखे झोपवत आहे. मी धनाचा केवळ चांगला वापर करतो. माझ्या संपत्तीचा आणि मनाच्या समृद्धीचा मी ऋणी आहे. आणि असं तुम्ही रोज म्हणा आणि तसं वागा देखील. मग बघा कशी तुमच्याकडे संपत्ती धावून येते. मी माता लक्ष्मीचा नक्कीच तुमच्यावरती वर्षाव होणार आहे. फक्त तुम्ही भगवंतांनी सांगितलेल्या गोष्टीचे आचरण करा आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या आयुष्यात जगा. पहा, नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अखंड राहणार. सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. श्रीमंत होणे हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. या जगात तुम्ही समृद्ध जीवन जगून आनंदी जीवन बनवू शकता. म्हणून तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आपल्या भगवंतावरती सुद्धा. जर तुमच्या श्रीमंतीचा आनंद तुम्ही लुटू शकता तर नक्कीच तुम्ही तेवढे धनसंपत्ती गोळासुद्धा करू शकता, तेही एकदम चांगल्या पद्धतीने. पैसा हे नियमाचे प्रतीक आहे. तुमच्यासाठी ते फक्त गरजेपुरतं मुक्तता मिळवण्याचा प्रतीक नाही, ते सौंदर्य, संस्कृतीपणा, विपुलता आणि वैभव विशालाचे चिन्ह आहे. जेव्हा तुमच्या शरीरात रक्ताचा प्रवाह मुक्तपणे वाहतो तेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असता. जेव्हा तुमच्या जीवनात मुक्तपणे पैसा वाहील तेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वस्थ असता. भगवंताने सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे, ते त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर करा. उतून मातून जाऊ नका आणि भगवंताने सांगितलेला वसा सोडून देऊ नका. चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा आहे, चांगल्या पद्धतीने खर्च करायला पाहिजे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. आता माझी निघायची वेळ आली आहे. मी लवकरच परत येईन, पण तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला. तुम्ही आता फक्त स्वतःचा विचार करा, चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.